सर आता 60 वर्षाच्या आतल्या लोकांचा असा गैरसमज आहे की म्हणजे त्यांचा बदल समज असेल की चालून व्यायाम होतो का चालणं? नाही सर, चालणं हा व्यायाम अगदी मी तर म्हणजे ॲज अ डॉक्टर, मी डॉक्टर देसाई, तर चालणं हा व्यायाम 60 वर्षाच्या पुढच्या लोकांनी करावा. म्हणजे ज्यांना बाकीचं काय करतात 60 वर्षाच्या आतल्या लोकांनी रनिंग जॉगिंग, त्याच्यापेक्षा मी तर म्हणजे की मसल बिल्डिंगसाठी त्यांनी प्रयत्न करायला पाहिजे. जिममध्ये जाणं योग्यच आहे, कारण मसल जे आहेत ते फक्त बनू शकतात तर 60च्या अगोदर. तर 60च्या अगोदरच्या लोकांनी मसलसाठी प्रयत्न करावा आणि स्ट्रॉंग व्यायाम जेवढे आहेत तेवढे करावे. व्यायामाचा एक मुद्दा असा मी म्हणेन की स्वतः व्यायाम होत नाही तर त्याला ट्रेनर असावा, कारण करून घेतल्याशिवाय कुठलाही व्यायाम होत नाही. त्यामुळे माहोल बनणं पण गरजेचं आहे. तेव्हा माहोलमध्ये जाणं गरजेचं आहे. आणि आपल्याला एखादा व्यक्ती जेव्हा टीचर आपल्याला सांगतो ना त्याच वेळी आपण करतो, तर ते लहानपणापासून आपल्या डोक्यात असते की सांगितल्याशिवाय म्हणजे शिकवल्याशिवाय करायचं नाही. तर शिकण्यासाठी ट्रेनरकडे जावावंच असं माझं मत आहे. त्यामुळे नक्की व्यायाम करा आणि 60 वर्षाच्या अगोदरच्या लोकांनी जिममध्ये जाऊन मसलचा स्ट्रॉंग व्यायाम करा. 100% आपल्यासोबत डॉक्टर संतोष देसाई सर होते आहेत, तर त्यांच्यावर पण भरपूर पेशंट येतात आणि आम्हाला पण असाच प्रश्न पडतो की बरेच लोक विचारतात आम्ही ट्रेनर आहोत, डायटिशियन आहोत, आम्ही तर सांगत असतोय, पण डॉक्टरांच्या पण अनुभवातून जर आपण ऐकलं तर अजून आपले गैरसमज दूर होतात. त्यामुळं मसल ट्रेनिंग सुद्धा करायला मागं बघू नका. धन्यवाद.